हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि वेबसाईटवर नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालं आहे। तर त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, ते प्रसिद्धीपत्रक कशाशी संबंधित आहे आणि शिक्षक भरतीचं नेमकं काय झालं, तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला टेट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर फक्त 500 रुपयामध्ये टेट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स दिलेला आहे। याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेत, प्लस टेस्ट सिरीजसुद्धा याच्यामध्ये मोफत दिलेले आहेत आणि ई बुकसुद्धा मोफत दिलेले आहेत। तर या ठिकाणी पहा, काल रात्री म्हणजे 31 मार्च 2025ला हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। प्रेस नोट: पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण शेवट शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत। म्हणजे काय, तर 2022मध्ये जी टेट झाली होती त्या टेटच्या माध्यमातून जी काही शिक्षक भरती सुरू आहे त्याचा पहिला टप्पा झालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याच्या जाहिराती येणार होत्या, परंतु त्या दुसऱ्या टप्प्याच्या पदभरतीबाबत आता मुदतवाढ दिलेली आहे। तर कशामुळे ही मुदतवाढ दिलेली आहे तेच याच्यामध्ये त्यांनी पुढे सांगितलेलं आहे। पहा, तर या ठिकाणी पहा काय म्हणतात ते: दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी दिनांक 20/1/2025 रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे। आता हे सर्व व्यवस्थापन म्हणजे कोण, तर ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत त्यांना। पुढे पहा, दिनांक 20/1/2025 ते 31/3/2025 पर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे। अद्यापही व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजूनही काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक 15/4/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। म्हणजे आता 15 एप्रिल 2025 पर्यंत ही मुदतवाढ मिळालेली आहे। पहा, आणि कशामुळं, तर ह्या ज्या काही खाजगी शिक्षण संस्था आहेत किंवा व्यवस्थापन आहे त्यांनी मुदतीमध्ये म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत आपल्या जाहिराती प्रसिद्धच केल्या नाही। मग आता त्यांना परत 15 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी। पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी त्यांनी वेबसाईटची लिंक दिली। पहा, पण ही फक्त जे शैक्षणिक व्यवस्थापन आहेत त्यांनीच इथं या लिंकवर जाऊन आपल्या जाहिराती द्यायच्या आहेत। या संकेतस्थळावर भेट द्यावी। शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास त्यांनी इथं ईमेल दिलेला आहे, या ईमेलवर संपर्क साधावा। म्हणजे आता त्यांना जी म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापनांना 31 मार्च 2025 पर्यंत दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती देण्याची मुदत होती, काल ती मुदत संपली परंतु जाहिरातीच आल्या नाही, म्हणून त्यांना आता मुदतवाढ दिलेली आहे। ती कधीपर्यंत दिलेली आहे, तर 15 एप्रिल 2025 पर्यंत। तर आता शैक्षणिक व्यवस्थापनाने जाहिराती न दिल्यामुळं दिलेल्या मुदतीत त्यांनाही मुदतवाढ दिलेली आहे। तर आता पाहूयात 15 एप्रिलपर्यंत ते जाहिराती देतात की नाही ते। तर हीच माहिती या व्हिडिओमध्ये द्यायची होती मित्रांनो, आणि अपेक्षा करूया की 15 एप्रिलपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती प्रसिद्ध होतील आणि त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी लागतील। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी, आणि ही तर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी उपलब्ध केलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।